जय भीम. मी राजू पडवळ. आपण पाहतात रमाई टेलिव्हिजन यूट्यूब चॅनल. रमाई टेलिव्हिजन यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाड चौदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया. तारीख 5 जानेवारी 1924 रोजी रावबहादूर S.K. बोले यांनी मुंबई लेजिस्लेटिव्हमध्ये मांडलेल्या ठरावानुसार सर्व धर्मशाळा, सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यांसाठी खुले करण्यात आले होते. याचाच आधार घेऊन महाड नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुरभा नाना टिपणीस यांनी देखील महाडचं 14 तळ अस्पृश्यांना खुलं केलं होतं. तरी देखील अस्पृश्य समाजाला या 14 तळ्यावर मुक्तपणे संचार करता येत नव्हता. या अस्पृश्य समाजाला पाणी काढून देण्यासाठी महाड नगर परिषदेने भडवळकर नावाच्या एका व्यक्तीची निवड केली होती. तो अस्पृश्यांना दुरूनच पाणी काढून देत असायचा. आपल्या अस्पृश्य समाजाला मानवी हक्क आणि अधिकार मिळावेत यासाठी राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तारीख 20 मार्च 1927 रोजी महाड चौदार तळे सत्याग्रह केलेला होता. हा सत्याग्रह मुळात भारतीय संविधानाचा पाया रोवणारा सत्याग्रह ठरला असं म्हटलं जातं. याचं कारण असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सार्वजनिक आयुष्यातील पहिलं सार्वजनिक आंदोलन तारीख 20 मार्च 1927 रोजी महाड चौदार तळे रायगड येथे करतात. महाड चौदार तळे सत्याग्रहाविषयी बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हा संघर्ष केवळ पाण्याच्या घोटासाठी नसून तो मानवाच्या मूलभूत अधिकारांसाठी आहे. या देशात मुंगीला साखर, कुत्र्याला भाकर, गाईला चारा आणि सापाला दूध पाजलं जातं. अशा देशात सामान्य माणसाला साधं पिण्याचं पाणी नाकारलं जातं. अशा विदारक स्थितीत आपल्या अस्पृश्य समाजाला न्याय देण्यासाठी राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 20 मार्च 1927 रोजी महाड चौदार तळे सत्याग्रह करतात. या महाड सत्याग्रहाची दखल उत्तर भारतातील तत्कालीन प्रसिद्ध साहित्यिक मुन्शी प्रेमचंद घेतात. ते आपल्या हंस नावाच्या मासिकात ही बातमी प्रसिद्ध करतात. मुन्शी प्रेमचंद महाड चौदार तळे सत्याग्रहाची बातमी सविस्तरपणे लिहितात की 33 कोटी देवांचा उहापोह करणारा आमचा देश, या देशात सामान्य माणसाला साधं पिण्याचं पाणी नाकारलं जातं. ते पाणी सामान्य माणसाला मिळावं यासाठी परदेशात उच्च विद्याविभूषित झालेल्या तरुणाला रस्त्यावर उतरून सत्याग्रह करावा लागतो, संघर्ष करावा लागतो, प्रसंगी अंगावर लाठ्या काठ्या झेलाव्या लागतात. ही गोष्टच मुळात कोणत्याही संवेदनशील माणसाला विचलित करणारी आहे. मुन्शी प्रेमचंद आपल्या मासिकातून या देशाची आणि या देशातील तत्कालीन नेत्यांची दांभिकता चव्हाट्यावर आणतात. त्यासह ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा नेतृत्वाचं कौतुक देखील करतात. भारतातील अस्पृश्य समाजाचं दाहक वास्तव जगासमोर उघडं नागडं करतात. मुळातच मुन्शी प्रेमचंद हे प्रसिद्ध साहित्यिक असल्याने त्यांचा वाचक वर्ग देखील बऱ्यापैकी उच्च विद्याविभूषित आणि विचारवंत होता. महाड चौदार तळे सत्याग्रहाची बातमी जेव्हा ग्रेट ब्रिटन येथे पोहोचते त्यामुळे ग्रेट ब्रिटनमधील विरोधी पक्षाला सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका टिप्पणी करण्याची संधी मिळते. विरोधी पक्षाच्या या टीका टिप्पणीमुळे विचलित झालेले सत्ताधारी पक्ष ब्रिटनच्या राणीला विनंती करतात की भारतातील महाड सत्याग्रहाची वास्तवता आपण जाणून घ्यावी. त्यानंतर ब्रिटनची राणी महाड चौदार तळे सत्याग्रहाची वास्तवता जाणून घेते आणि ही वास्तवता जाणून घेतल्यानंतर राणी देखील विचलित होते. ती विचार करू लागते, लोकशाहीची जननी असलेला आपला देश ज्या भारत देशावर राज्य करीत आहे त्या देशातील सामान्य लोकांना साधं पिण्याचं पाणी देखील मिळत नाही. या विचाराने राणी अस्वस्थ होते.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राणीने ब्रिटनमधील विद्वानांची परिषद बोलावते. त्या विद्वानांच्या परिषदेत निर्णय घेण्यात येतो की भारतातील सामान्य माणसाची स्थिती काय आहे याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमावी. त्यानुसार तारीख 26 नोव्हेंबर 1927 रोजी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. ती समिती पुढे भारतात सायमन कमिशन म्हणून ओळखली जाऊ लागली. हेच सायमन कमिशन तारीख 29 ऑगस्ट 1928 रोजी भारतात आले. या सायमन कमिशन समोर साक्ष देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाजाचे दाहक वास्तव मांडलेलं होतं. पुढे सायमन कमिशनने भारतातील सामान्य जनतेसाठी काम करणाऱ्या निवडक नेत्यांच्या भेटी घेतल्या, विद्वानांसोबत चर्चा केल्या, सामान्य जनतेच्या समस्या जाणून घेतल्या, त्या सामान्य जनतेच्या साक्षी जबाब नोंदविले, त्यांचा अभ्यास केला आणि त्यानंतर आपला सगळा अहवाल सायमन कमिशनने ब्रिटनच्या राणीच्या दरबारात मांडला. आपल्या देशातील सैतानी जाती व्यवस्थेचं उघडं नागडं स्वरूप जगाच्या वेशीवर मांडलं जाईल याच भीतीने भारतातील समस्त उच्चवर्णीयांनी सायमन कमिशनला टोकाचा विरोध केला होता. गो बॅक सायमन कमिशन, गो बॅक सायमन अशा घोषणा दिल्या होत्या. असे आजही आपणाला राष्ट्रभक्तीच्या नावाखाली इतिहासामध्ये शिकवलं जातं. परंतु आता आपण या भारतीय शिक्षण व्यवस्थेला निक्षून सांगायला हवंय की आम्हाला गो बॅक सायमन कमिशन शिकवण्याऐवजी भारतात मुळातच सायमन कमिशन का आलं हे आधी शिकवा. सायमन कमिशनने भारतातील सामान्य जनतेचं विदारक स्वरूप ब्रिटनच्या राणीसमोर मांडल्याने ब्रिटनची राणी देखील सुद्धा या सगळ्या व्यवस्थेनं हादरली. यावर उपाय शोधण्यासाठी ब्रिटनच्या राणीने त्रिमंत्री योजना राबवली. त्याच योजनेतून गोलमेज परिषद आकाराला आली, ज्या परिषदेत स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित राहून त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपल्या समाजासाठी काही हक्क आणि अधिकार आणले होते. गोलमेज परिषदेनंतर भारतातील सामान्य जनतेसाठी काय करता येईल याचा आढावा घेण्यासाठी विविध परिषदा घेण्यात आल्या होत्या. या परिषदांमध्ये गोलमेज परिषद हीच खरी महत्वाची परिषद ठरली. या सर्व परिषदांद्वारे एक निष्कर्ष काढण्यात आला. त्यामध्ये सायमन कमिशनचा अहवाल समाविष्ट करण्यात आला. गोलमेज परिषद, अन्य परिषद, सायमन कमिशनचा अहवाल या सर्वांचं एक परिपूर्ण रूप म्हणून 1935 साली बॉम्बे ऍक्ट म्हणजेच 1935चा मुंबई कायदा ज्याला म्हटलं जातं तो कायदा अस्तित्वात आला. याच कायद्याद्वारे देशाला एकसंघ करण्यासाठी मुंबई ऍक्ट 1935ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली होती. असं म्हटलं जातं की हाच कायदा 1935चा मुंबई ऍक्ट हाच कायदा भारतीय संविधानाचा आधार मानला जातो. या सर्व बाबींचा विचार करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड चौदार तळे सत्याग्रह करून शोषितांच्या शोषणाविरुद्धचा लढा उभारला. त्याची दखल ब्रिटनच्या राणीला घ्यावी लागली. त्यामुळे भारतातील शोषितांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या नेतृत्वात सायमन कमिशन भारतात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सायमन कमिशन पुढे आपली साक्ष नोंदवली. एकूणच सायमन कमिशनच्या अहवालानुसार गोलमेज परिषद अस्तित्वात आली. त्यानंतर 1935चा मुंबई कायदा अस्तित्वात आला. हा कायदा पुढे भारतीय संविधानाचा आधार ठरला गेला. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष झाले. त्यांनी सलग 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रमानं भारतीयांसाठी जगातील सर्वात मोठी लोकशाही दिली. ते भारतीय संविधानाचे शिल्पकार ठरले आणि भारतातील शोषितांसह
सर्व भारतीयांच्या हक्क आणि अधिकारांचे संरक्षण करणारे भारतीय संविधान अस्तित्वात आले. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या या भारतीय संविधानाची गोड फळे आजही आपण भारतीय नागरिक चाखत आहोत. म्हणूनच महाड चौदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया ठरतो. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदार तळ्याच्या सत्याग्रहाविषयी म्हणतात की हा संघर्ष केवळ पाण्याच्या घोटासाठी नसून तो मानवांच्या मूलभूत अधिकारांसाठी आहे. ते अधिकार भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीयाला दिलेले आहेत. म्हणूनच भारतीय संविधानाचा पाया ठरणाऱ्या समस्त शोषित पीडितांचा लढा उभारून महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह करणाऱ्या राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना हृदयातून शब्द येतात, थँक्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी हे सगळे व्हिडिओसाठी आवश्यक असणारे संदर्भ ज्यांनी मला उपलब्ध करून दिलं ते द्रौपदी पुत्र डॉक्टर दीपक गायकवाड सरांचे मी रमाई टेलिव्हिजनच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा ही विनंती. जय भीम, जय भारत.